प्रणाम. प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांची फसवणूक झाली का? मनोज जरांगे यांची फसवणूक झाली का? की माझा तो उलटा प्रश्न आहे. मनोज जरांगे यांनी स्वतःची फसवणूक करून घेतली का? दोन प्रश्नातला फरक येतोय लक्षात? की मनोज जरांगे यांची फसवणूक झाली का या प्रश्नाचं उत्तरामध्ये कुणी केली असा येतो, तर मनोज जरांगे यांनी स्वतःची फसवणूक करून घेतली का या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगे हेच येतं. मग पुढला प्रश्न निर्माण होतो की मनोज जरांगे यांनी मराठा समाजाची पण फसवणूक केली का? आणि तरी देखील मराठा समाजाचा विश्वास श्रद्धा, अजूनही मराठ्यांचा विश्वास श्रद्धा ही मनोज जरांग्यावर दृढ कशी आहे की नाही? गोंधळ सगळा. मला असं वाटतं की मी नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फसवणूक केली असं म्हणणार. त्यांना मराठा आरक्षण मराठ्यांना मराठा म्हणून द्यायचंय, हे ओबीसी म्हणून घ्यायला निघाले. म्हणजे शिंदे त्यांना म्हणत होते की तुम्ही मराठा म्हणून घ्या, त्यासाठी आपण लढू. तर ते म्हणाले नाही, आम्ही ओबीसी साठी लढू, आम्ही लढू नये, कारण आम्हाला लढ्यामध्ये काय आशा नाहीये मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मिळेल. आम्हाला आता शॉर्टकट पाहिजे. मनोज जरांगेंना शॉर्टकट हवा होता म्हणून ते ओबीसी मध्ये घुसायला निघाले. ते 56 लाखाचे काय 6 कोटी होणार नाही, फार फार ते 1 कोटी होतील. त्याने काय फरक पडत नाही ओबीसीना. पण आणि ते ओबीसी आहेच मुळामध्ये, त्यांना असं पण मिळालंच असतं ना. त्याच्याकरता एवढं 6 कोटी लोक 3 कोटी लोक घेऊन जातो, हे करतो ते करतो, आंदोलन, दंगे, घरदाळ आमदाराचं काही गरज नव्हती. ते जर गेले असते असे पण आणि कोर्टात दाखवलं असतं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा यांच्याकडे की आहे आमच्याकडे, हे बघा पुरावे, त्याला मिळणारच होतं. आणि असे 1 कोटीवर लोक होतेच. त्यांना नको होतं किंवा जागृती नव्हती. त्यांना असं वाटत होतं नाही बाबा मला कुणबी नाही व्हायचं. मी जर कुणबी म्हणून शिक्का घेतला तर गावामध्ये बातमी तर पसरते, मग मला मराठ्यांच्या पोरी नाही मिळणार किंवा माझी मुलांना हे ऍक्सेप्ट नाही करणार. त्यामुळे ते घाबरत होते. ही पण फॅक्ट आहे. त्यांना पण कुणबीचा शिक्का नको होता. आता सवलती, सरकारी नोकरी ज्याच्यात पैसे खायला मिळतात त्या मिळतील या आशेपोटी ते तयार झालेत. पण मनोज जरांगे यांनी उगाच गैरसमज करून घेतले. कधीच शिंदेने असं म्हटलं नाही की ओबीसी तुम्हाला करू. ते कायम असं म्हणाले की कोर्टात टिकणारं आणि नियमात बसणारं देईन. ते कधीही खोटं बोलले नाहीत. मनोज जरांगेंनी स्वतःची फसवणूक करून घेतली आणि इनडायरेक्टली म्हणजे स्वतः ते फसले, पण ती फसवणूक मराठा समाजावर लादली गेली असं माझं मत आहे. धन्यवाद. म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.